अजितदादांच्या स्मरणार्थ 14 रोपांचे वृक्षारोपण करून पत्रकारांनी शोकसभेत आदरांजली वाहिली। पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी शोकसभा घेऊन दादांना वाहिली श्रद्धांजली। महाराष्ट्राचे कणखर आणि धुरंधर नेतृत्व दिवंगत अजितदादा पवार यांच्या अकाली विमान अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरले। शोक व्यक्त करण्यासाठी आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी आज थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात शोकसभा घेतली। अजितदादा पवारांच्या कर्तृत्वाचे स्मरण राहावे म्हणून 14 रोपांचे वृक्षारोपण करून आदरांजली अर्पण केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिवंगत नेते अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरावर नितांत प्रेम होते। त्यांनी शहराचा दैदीप्यमान विकास केला। त्यांच्या जाण्याने शहरावर शोककळा पसरली। शहराच्या MH14 प्रमाणे आणि जिल्ह्यातील 14 तालुके असे प्रतिकात्मक साम्य लक्षात घेता दादांचे स्मरण व्हावे म्हणून आज शोकसभा संपन्न झाल्यानंतर 14 रोपांचे वृक्षारोपण करून उपस्थित पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। शोकसभेला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषद पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। यामध्ये गणेश मोकाशी महाराष्ट्र उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, चिराग फुलसुंदर जिल्हा संघटक, अनिल वडगुले अध्यक्ष पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, विनय सोनवणे अध्यक्ष डिजिटल मीडिया परिषद पिंपरी चिंचवड, सागर सूर्यवंशी सचिव, संतोष गोतावळे उपाध्यक्ष, सिद्धांत चौधरी सदस्य, हनुमंत रामदासी सदस्य, संजीव सूर्यवंशी सदस्य, रमेश साठे सदस्य इत्यादी पत्रकार उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी आपापल्या मनोगतात दादांच्या कार्याची आठवण करून शोक व्यक्त केला। सार्वजनिक पसायदान पठण केले आणि त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले। या ठिकाणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीनं दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानं संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे। त्याचबरोबर पत्रकार म्हणून सर्वांचा परिचय दादांबरोबर होता। दादांचं कार्यपद्धती सर्वांना माहिती आहे आणि दादांचा असा अकाली जाण्याने सर्वांना दुःख झालेलं आहे। म्हणून आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये दुःखवाटा तर व्यक्त केलेलाच आहे, परंतु पत्रकारांच्या वतीने सर्व पत्रकारांच्या वतीनं आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत शोकाकुल सर्वजण आपण झालेलो आहोत म्हणून आज शोकसभेचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं दादांचं पिंपरी चिंचवड शहरावरती नितांत प्रेम होतं। आपण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरात फिरा, भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, विशेषतः महाराष्ट्रामध्ये इतर शहरांचा जर विचार केला तर पिंपरी चिंचवडसारखं डेव्हलपमेंट कुठल्या शहरामध्ये नाही। याचं सर्व योगदान दादांचं आहे, हे सर्व पक्षीय मान्य करतात। म्हणून आपण एक कन्सेप्ट असा राबवला की दादांचं दुःख निधन झालं, सर्वांना दुःख झालं, परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन तर म्हणजे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या पत्रकारांनी अध्यक्षांनी इथं येऊन आज शोकसभेमध्ये सहभागी होणं अशी एक कन्सेप्ट होती। आणि फॉर्च्युनेटली आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत आणि या 14 तालुक्याच्या प्रत्येक अध्यक्षांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या प्रत्येक तालुका अध्यक्षाच्या हस्ते आपण या थेरगावमध्ये पिंपरी चिंचवड शहरात लक्ष्मीबाई बारणे उद्यानामध्ये प्रत्येक तालुका अध्यक्षाच्या हस्ते आपण एक वृक्ष रोपण करणार होतो। अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट आपण राबवत आहोत। आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा RTOचा जर नंबर पाहिला तर MH14 आहे आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरासह एकूण 14 तालुके आहेत। म्हणून आपण दादांचं पुणे जिल्ह्यावर आणि पिंपरी चिंचवड शहरावरती असलेलं प्रेम हे खरं म्हणजे हे ऋण कसल्याच पद्धतीनं फिटू शकत नाही, परंतु आज शोकसभेच्या निमित्तानं त्यांच्या स्मरणार्थ आपण 14 झाडांचं वृक्षारोपण करून या ठिकाणी आज शोकसभा संपन्न करत आहोत। पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, डिजिटल मीडिया पिंपरी चिंचवड शहर आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे उपस्थित सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या वतीनं आपण सर्वजण शोकाकुल तर झालेलो आहोत, पण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी श्रद्धांजली या ठिकाणी आपण दिवंगत मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची शोकसभा केली आहे। या पिंपरी चिंचवडचा शाश्वत विकास आणि आपण जे आधुनिक पिंपरी चिंचवड बघतोय त्याचे शिल्पकार अजितदादा पवार आहेत आणि याचे आपण सगळे साक्षीदार आहोत। आणि त्यांनी जो शाश्वत विकास पिंपरी चिंचवडचा केला आणि आपल्याला ज्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्यात त्याचे ऋण आपण कधी आयुष्यात फेडू शकत नाही। दुःख या गोष्टीचं आहे की असा व्यक्ती जो बिंदास आणि खरं बोलणारा व्यक्ती जो होता तो ह्या पद्धतीने जायला नको पाहिजे होता। तर आज पिंपरी चिंचवड पत्रकार संघ
पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषद आणि मराठी पत्रकार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने व माझ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ या पाक्षिकाच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या शोकसभेचं आयोजन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आलं होतं. अजितदादा पवार यांची ओळख म्हणजे प्रशासनावर पकड असेल त्यांची होती आणि विकासाचं नातं म्हणजे अजित पवार यांच्याकडे बघितलं जात होतं. जसं अजित पवार पहाटे प्रत्येकाला धक्के द्यायचे, पण हा धक्का महाराष्ट्रातील जनतेला अनपेक्षित होता की अजितदादांचं पहाटेच निधन झालं विमान अपघातामध्ये. महाराष्ट्रातील अनेक राजकारणातील खिरे आपल्यातून निघून जात आहेत. असे नेते घडणं खूप अवधी लागतो. 40-45 वर्षे सामाजिक कार्यात राजकारणामध्ये कष्ट करून आपलं नाव लौकिक करत असतात. महाराष्ट्रामध्ये गोविंदराव मुंडे साहेब झालं, विलासरावजी देशमुख साहेब झालं, आर.आर. पाटील झालं, त्यानंतर दादाही आपल्यातून गेले. दादांनी पिंपरी चिंचवड शहरासाठी विकासाचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तसेच मी आज आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं व स्टार न्यूज चॅनलच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो. ज्या गोष्टीचा आपण विचारसुद्धा केला नव्हता अशी घटना जी घडली म्हणजे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची शोकसभा आयोजित करण्याची वेळ आपल्यावरती या ठिकाणी सगळ्यांवरतीच आलेली आहे. या ठिकाणी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीनं जे वृक्षारोपण आज या ठिकाणी केलं जातं आहे, याच्यातून आपण सर्वांनीच एक विचार केला पाहिजे की दादा आपल्यामध्ये आहेत, वृक्षांमध्ये आहेत, पक्षांमध्ये आहेत आणि कोणत्याही रूपातून आपल्याला दादा सतत दिसतील, अनुभवता येतील. आणि त्यांनी जो काही आपल्याला विकास पुरुष म्हणून त्यांचं नाव आहे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, तर ते नाव कायम प्रत्येकाच्या हृदयात राहील असं या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि दादांना पूर्ण श्रद्धांजली. दिवंगत नेते माननीय अजितदादा पवार यांच्या आपण शोकसभेचं आयोजन केलं आहे. निष्किल स्वभाव, आवाजात कडकपणा आणि पिंपरी चिंचवड म्हणलं की दादाचं नाव हे समीकरण सुरू करेल. त्याच्यामुळे पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी गाजवलं आणि त्याने जे महाराष्ट्रामध्ये जे काम केलं ते खूप लढाईने आणि प्रखरतेने आणि सरळ काम करत असताना ते त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्यांना वेळ देता आला नाही. ते पूर्ण समाजकार्यासाठी त्यांनी स्वतःचं जीवन वाहिलं आणि काम करत असताना ते बिनधास्त बोलायचे आणि सरळ आणि प्रखर. जे त्यांच्या पोटात राहायचं ते त्यांच्या पोटात राहायचं. बरीचशी भाषणे ऐकली आपण. आज मान्यवर पत्रकार संघाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय गणेशजी मोकाशी साहेब महाराष्ट्र राज्याचे आणि त्याच ठिकाणी पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आणि उर्मे साहेब यांनी आता मगाशी खूप चांगल्या पद्धतीने दादाबद्दल मन व्यक्त केलं. आज त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करताना खूप अंतःकरणाने मन जड जातं. तर दादा, तुमच्यासारखा नेता हा महाराष्ट्राला परत मिळणे अवघड आहे. तुम्ही जे महाराष्ट्रात ते केलात ते अख्खं महाराष्ट्र राज्य तुमचं ऋणी राहील. त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. मराठी पत्रकार परिषद संलग्न मुंबई व पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, पुणे जिल्हा पत्रकार संघ याच्या वतीने महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व अजितदादा अनंतराव पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रभर पत्रकार असतील, राजकीय पुढारी नेते असतील, जी पोकळी निर्माण झालेली आहे त्या पोकळीला कुणीही भरून न निघणारं दुःख या सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला व सगळ्या पूर्ण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सगळ्या स्तरांवरती या सगळ्या स्तरात त्यांना ज्या पद्धतीने श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे त्याच पद्धतीने आज पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने त्यांच्या मनोभावे व सगळ्या स्तरांवरनं ज्या पद्धतीने त्यांना आठवणी काढून त्यांना आम्ही आमच्या वतीनं श्रद्धांजली व्यक्त करतो व आपण सर्वांनी 2 मिनिटं दादांच्या आत्म्याला शांती लाभली म्हणून एक मौन